नमस्कार सर्वांना. आज बनवणार आहे मी व्हेजिटेबल शेवयांचा उपमा. झटकीपट होणारा असा नाश्त्यासाठी हा पदार्थ आहे. इथं पाव किलो शेवया घेतल्यात, काही भाज्या घेतल्यात, वाटाणा, फरसबी, ब्रोकोली, आणखी पण काही तुमच्याकडे भाज्या असतील तर त्या घेऊ शकता. एक टोमॅटो बारीक चिरला, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर बारीक चिरून घेतली. पॅन गरम झालाय. आता शेवया आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहे. 1 पळी तेल टाकले. शेवया टाकून आता ह्या 2 मिनिटासाठी भाजून घ्यायच्या. शेवया भाजून झाल्यात, आता काढून घ्यायच्या. त्याच पॅनमध्ये मी 1 पळी तेल टाकले, 1 चमचा तूप टाकले, तुपामुळे छान चव लागते. पाव चमचा मोहरी टाकली. मोहरी तडतडली की आता याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे. आता मिरची टाकून घ्यायची आहे, टोमॅटो टाकायचा आहे आणि हे पण 1-2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. भाज्या टाकून घ्यायच्यात आता. पाव चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे आणि 2 चमचे मॅगी मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं भाज्यांपुरतंच मीठ टाकायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकणार आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून छान उकळी काढायची. आता पाण्याला उकळी आली आहे, झाकण काढून घ्यायचे. ज्या शेवया भाजून घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्यात आणि मिक्स करून घ्यायचे. आता हे आता गॅस आपला थोडा बारीक करून घ्यायचा आणि झाकण ठेवायचे. आता 3-4 मिनिट झालेत, शेवया पण आपल्या शिजल्यात. आता छान मिक्स करून घ्यायच्यात. आता याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचे आणि एकदा मिक्स करून गॅस बंद करायचा. तयार आहे आपला उपमा खाण्यासाठी. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.